हॅलो. तीन षटकार हॅट्रिक आणि विकेट हॅट्रिकसाठी मात्र स्वप्नीलजी पारकर यांच्याकडून 1,500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. नक्कीच कुठला खेळाडू मात्र हे पारितोषिक फटकावेल का ते पाहणं गरजेचं आला आहे आपल्याला इथे. आणि नक्कीच स्वप्नीलजी पालकर आणि त्यांचे बंधू आणि आपले मित्र हे मात्र आपल्या स्टेजवरती येऊन या शृंखलेची मात्र शोभा वाढवली. त्याबद्दल मी त्यांच्या आयोजकांच्या वतीने आणि संजय नगर सर्व टीमच्या वतीने हार्दिक अभिनंदन करतो. संदीप देशमुख तसेच संदीप देशमुख साहेब हे सुद्धा मात्र इथे उपस्थित झालेत. त्यांचं मी सुद्धा आयोजकांच्या वतीने हार्दिक हार्दिक अभिनंदन. दरम्यान वळूया सामन्याकडे. हा सेकंड राऊंडचा पहिला सामना पाहायला मिळतो आपल्याला. धोदाणी बनाम बेलो ठाकूरवाडी. हलकासा मात्र स्लो ड्रोचा चेंडू होता, काही समजला नाही फलंदाजाला. एक निर्धार चेंडूची सांगता होते. सौंदर्य वाढवणारा हा फटका पाहायला मिळतो. क्रॉस द लाईन खेळला फटका. फलंदाज कोण? दिलीपच्या बॅटमधून बॅक टू बॅक दुसरा षटकार. कावरती लागलेले आहेत. पाहिले गेले तर भिलोले बनाम पुन्हा क्रॉस खेळायचा प्रयत्न. इथं फटका इथं फसला होता. नक्कीच दिलीपसाठी ह्या ओव्हरमध्ये एक षटकार जरी खेचला तरी 500 रुपयाचं पारितोषिक आहे स्वप्नीलजी पालकर साहेब यांच्याकडून. नक्कीच ओव्हर हॅट्रिक होईल. नक्कीच पहा स्वप्नील पालकरजी हे सुद्धा मात्र एक चांगले क्रिकेटर आहेत. वकील डिपार्टमेंट आपले वकील ह्या पदीवरती आहेत ते. आणि क्रिकेटमध्ये सुद्धा मात्र नक्की त्यांची प्रीमियर लीग आपण पाहतो जाऊन. तिथे त्यांचा संघ असतो. इथं तर मात्र हा नक्कीच हिट झाला असता तर नक्कीच डोक्याची घंटा. एक धाव कंप्लीट झाले. एकूण 14 धावा धावफलकावरती एका षटकाच्या समाप्तीनंतर. चौकार हॅट्रिक साठी मध्ये सागर आणि समीर यांच्याकडून 1000 रुपये पारितोषिक.
चौकार हॅट्रिक साठी सुद्धा मात्र 1000 रुपये पारितोषिक आलेलं आहे समीर थोरवे आणि सागर देशमुख यांच्याकडून. चांगले इथे पाहिले गेले तर बक्षिसांची खैरात पाहायला मिळते ह्या संघांसाठी. चला स्पीडअप घ्या, जास्त वेळ घेऊ नका पंच आपण. आणि ह्या ओव्हरमध्ये षटकार जर मारला तर सागर देशमुख कडून 500 रुपये पारितोषिक. पहा धोदाणी संघांवरती पडवेल तालुक्यातून आलेला हा संघ. जी गाडी आली ना तिची लाईट जरा पार्किंग करा आणि लाईट बंद करा. फलंदाजाच्या नक्कीच थोडस डोळ्यावरती येत आहे. चला सुरुवात करा, स्पीडअप घ्या पंच आपण. दुसरा फलंदाज कोण आहे? दुसरा कोण आहे? दिलीप आणि सुरत ना. वाईट घेतला का? वाईट आहे ना. कोण गोलंदाज? मोहन ना. इथं व्हाईट काय व्हाईटचा कोणी घेतलाय? रिओ फिल्डिंग टीम निघा, एकच रिओ असेल. रिओ आपला सक्सेसफुल जर झाला तर आपला रिओ कंटिन्यू राहील, परंतु रिओ जर संपला तर फेल गेला तर आपला रिओ जाईल, याची दक्षता घ्यावी. नक्कीच इथं अति उसळी असल्या कारणाने इथं वाईट घोषित केलाय. इथे 51 धावसंख्येमध्ये भरते धावफलक जाऊन पोहोचले 15 या अंकावरती. तर फटका पाहूया, फसलाय, जेच करू शकला नाही क्षेत्ररक्षक इथे. काय करतोय मोहन लोते? धावा किती पंच? 3 का? 3 ना. ओके, एकूण 18 धावा धावफलकावरती लागल्यात. कोणी मारला? मारला कोणी आता? त्यांनी मारला होता ना, दिलीपनी. आणि इथं मात्र दिलीप यांच्या पारीचा अंत होता. एक मोठा मासा गळायला लागला इथे. पाहिले गेले तर मोठा फलंदाज इतर मात्र बॅक टू मध्ये येतोय. दिलीप यांच्या पारीचा अंत झाला इथे. पहिला हादरा बसतो धोदानी संघाला.
नक्कीच इथं पाहिलं लेगबायच्या स्वरूपामध्ये ना, लेगबायच्या स्वरूपामध्ये एक धाव. 19 धावा धावपलकावरती लागल्यात एका धाव्याच्या मदतीनं. बॅट्समन कोण आहे? बॅट्समन कोण आहे वन डाऊनला? मनोज का? हा आहे ना, पाणी आहे ना. हा मोठा फटका, परंतु पाहूया अनिल हिरवे त्या दिशेला आहेत, कुठलीही चुकी करणार नाही आहे. जगदीश जगदीश आहेत. कोण काय? चला स्पीडअप घ्या. 2-3 सामने खूप उशीर झालेत. नक्कीच गेल्या गेल्या मात्र गोविंद याने मात्र स्वतःचं वैयक्तिक खातं ओपन केले. चौकार मात्र धाडलाय सीमारेषे बाहेर. या 4 धावाच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलंय. तेवीसच्या अंकावरती. हा असू दे, फटका चांगला आहे, परंतु इथं फटका फसलाय आणि इथं क्षेत्ररक्षक झेल टिपतोय. गोविंद यांच्या पारीचा सुद्धा अंत झाला. इथे पडता पण लागेल गोविंदला. बबन जातोय मात्र इथं 5व्या क्रमांकावरती. पहिला चेंडू निर्धावफेकी करतोय मंगेश गोलंदाज. तर कार्पेट लाईनच्या पद्धतीने खेळून काढलाय. चेंडूला स्वतःच्या फॉलो थ्रोमध्ये चेंडू अडवतोय. काय क्षेत्ररक्षण केलंय, अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. स्वतःच्या फॉलो थ्रोमध्ये चेंडू अडवतोय. पुन्हा डॉट चेंडू. बॅक टू बॅक तिसरा चेंडू मात्र निर्धावफेकी करतोय. काय गोलंदाज आहे समीर तोरवे.
3 चेंडू निर्धावफेकी करतोय हा गोलंदाज. आणि सागर शेवटच्या 2 चेंडूपर्यंत सुद्धा शिल्लक आहेत. जंगल में पंच आपण स्पीडअप घ्यायला सांगायचं आहे कारण आता उशीर होत चाललाय. हा फटका चांगला आहे परंतु क्षेत्ररक्षक आहे त्या दिशेला. चेंडू उचलणार फेकणार आणि इथं बाद. इथे बघ त्याच्याकडे बोल बोल दे. जुने द्यायचे जुने. टीम टीम काही धोदान ना. बोलवलं टीम. चला स्पीडअप घ्या. अनिल हिरे साहेब षटकार कोणी मारला होता आता? मनोजने मारत का? यानंतर होणारा सामना सेकंड राऊंडचा पळतदे आणि हेदुटणे दोन्ही टीमच्या सहकर्त्यांना विनंती करतो की आपण टॉस बॉक्स वरती टॉच करण्यासाठी यायचंय.
चला स्पीड घ्या, स्पीडअप घ्या पंच, वॉर्निंग द्या गोलंदाजाला. स्ट्रायकर फलंदाज पाहतोय आपण मोहन लोते, एक हिटर फलंदाज, अनुभवी खेळाडू आहे. धावा पाहायला गेल्या तर 30 धावा धापल करतोय लागल्यात, त्या मात्र धोताने टीमच्या 31 धावांची गरज आहे. स्पर्धेचा नियम कंपल्सरी चेसिंग. सॉरी, ते चौकारी घेतला नव्हता. 35 धावांची गरज आहे. काय ओके ओके. फलंदाजांनी रिव्ह्यू घेतलाय, अति उसळी आहे की पाहायचा आहे तडंपायर. हॅलो, आणि नक्कीच अति उसळी कारणाने मात्र वाईट घोषित केलाय. जास्त उसळी आहे. गोलंदाजचं नाव काय? गोलंदाज मनोज. इथे पाहायला गेला दुसरा चेंडू निर्धावफेकी करतोय गोलंदाज मनोज. किती 2 बॉल झाले ना? हेलो, आणि क्या बात है, 3 चेंडू बॅक टू बॅक निर्धाव. मिडल ओव्हर साठी अजून 3 जर चेंडू निर्धावफेकी केले गोलंदाजाने तर संदीप देशमुख आणि समीर थोरवे यांच्याकडून 2000 रुपये पारितोषिक. आणि हा लेग बायचा चौकार.
आणि इथं जर किपरने हा चेंडू अडवला असता तर 2,000 रुपये कदाचित मिडल ओव्हरसाठी समीर देशमुख आणि संदीप स संदीप देशमुख आणि समीर थोरवे यांच्याकडून लावले गेले होते बक्षीस. आणि नक्कीच काढले होते आता. तर या गोलंदाजाला तर 2,000 रुपये मिळाले असते. नाही चला स्पीडअप घ्या दोघांनी टीम. आपण लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे. टाइमपास करू नका. टीम मीटिंग जास्त नको आहे. पंच आपणही लक्ष द्या. सर्वांना सांगायचं आहे त्या खेळाडूंना. फक्त 4 धावा खर्च केले त्या गोलंदाजाने. हा 5 धावा वाईटची एक आणि फक्त 5 धावा धापलकावरती लागल्यात. 30 धाब्यांची गरज आहे. आता येणारे 12 चेंडू आणि 30 धाब्यांची गरज. प्रति षटकामागे आपल्याला 15ची सरासरी राखावी लागेल. कोणी गोलंदाज? हा ह्या गोलंदाजासाठी मात्र 2,000 पारितोषिक आलेलं आहे. काय बक्षिसांची खैरात पाहायला मिळते. फलंदाजांना पण काहीतरी आहे परंतु इथे झेल. ला 1,000 रुपयाचे पारितोषिक आहे आणि मिडल ओव्हरला 2,000 आणि फलंदाजांना काय? चौकार षटकार हॅट्रिक साठी सुद्धा 1,000 रुपये पारितोषिक आहे स्वप्नीलजी पालकर साहेब यांच्याकडून. बॅटचा चेंडूचा संपर्क होत नाहीये. संदीप देशमुख आणि समीर थोरवे यांच्याकडून मिडल ओव्हर साठी 2,000 पारितोषिक आहे गोलंदाजासाठी. आणि बाद होतोय. धावचित बाद होतोय.
ते अनिल हिरवे साहेब स्वतःच्या फलंदाजीवरती नाराज काय लागले काय पाणी घ्यायचं पाणी घेऊन जा मैदानामध्ये इथे आहे का पाणी बघ बघून ठेव चला स्पीडअप घ्या स्पीड क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे क्षेत्ररक्षण लावून घ्या आपण धोतानी सिम आणि रे बघ अन्यथा आपला दुसरा प्लेअर मैदानामध्ये टाइमपास करतात बघ ये पटकन टाइमपास किती झालं हॅलो हॅलो आणि 1 2 4 डॉट चेंडू आलेले आहेत 5 हा 5वा चेंडू अजून 1 डॉट चेंडू आला तर 2000 पारितोषिक आहे या गोलंदाजासाठी समीर थोरवे आणि संदीप देशमुख यांच्याकडून आणि हा फटका आलाय आणि पुन्हा 2000 वाचले समीर थोरवे आणि काढून ठेवलेत एक धाव कंप्लीट झाले 6 धावा धापलकावरती सहा चेंडू आणि 29 धाब्यांची गरज सामना नक्कीच इथे धोदानी संघाच्या बाजूने झुकलेला आहे चेंडू मध्ये 12 धावा असताना मात्र 2 षटकार खेचले होते या फलंदाजाने 29 जर मारले तरी 2000 पारितोषिक आहे संदीप देशमुख आणि समीर थोरवे यांच्याकडून भिलर टीम साठी आणि हा 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 कसला मात्र नेक्स्ट मॅचचा टॉच विन करतील ते पळतदरी ठाकरवाडी संघाचा कर्णधार आणि संदीप
देशमुख. चला टॉस बॉक्सच्या तिथे आपण जायचं आहे साहेब. हे दोन्ही टीम आपला कर्णधार आहे, दोन्ही कर्णधार उपलब्ध आहेत. टॉस बॉक्सच्या तिथे जायचं आपण. कॅमेरामॅन आपण टॉस बॉक्सकडे जरा कॅमेरा फिरवायचा आहे. एक कॅमेरा आहे तिकडे, टेन्शन नाही आहे. हा सामना पूर्णपणे झुकला आहे दोघांनी टीमच्या बाजूने. नेट नाही बा आता, पण नेट नाही. 15चा स्पीड आहे. ही पण आता जाईल, ब्लँक मारते. फिर से जाएगा तो बघ दिसते का? हॅलो. आणि हे दोन्ही टीम काय यार निर्णय सांगा आपला लगेच. ऍडव्हान्स दिला का? डिसिजन काय? हा बॉल काय? हा बॉल वाईट. हॅलो. मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलेला, मात्र चांगली फलंदाजी केली होती आणि ओव्हर टाकताना मात्र फक्त 3 धावा खर्च केल्या होत्या. हा आणि मनोज फिल्डिंग करतायत ते. दिलीप सांबरेने 2 षटकार खेचले होते, त्यासाठी